मित्रांनो, कशात मजेत? आय होप तुम्ही सर्व मजेत असेल. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आम्ही ना आज आलो ना आमच्या घनसोलीच्या ॲपल स्टोअरला. आज ना 19 सप्टेंबर आहे. तर मोबाईल आपले डिस्प्ले अवेलेबल झाला आहे. ॲक्च्युली मला टाईम पण झाला जाम, त्याला संध्याकाळ झाली यायला बघायला. सकाळी गर्दी पण असेल तर या ते तुम्हाला दाखवायचं सगळं मोबाईल. आयफोन 17 लॉन्च झाला. आता किती 12 तारखेपासून लॉन्च झाला आहे. 19 तारखेला दुकानात आला. तर आज आलो, मी बघितलं ते एवढं मला असं ऑरेंज कलर काही एवढा खास नाही वाटला. हा बाबा, लोक बोलतात ते सगळे तेच घेतात. मला तर कलर नाही आवडला. आणि मी कधी ॲपल इव्हेंट तर कधी बघितला पण नव्हतं. एवढं 17 ॲपल इव्हेंट लॉन्च झालं आहे. इव्हेंट करतोय प्रत्येक वेळी काही काही नवीन त्याचं ते बातम्या किंवा मोबाईलवरच अपडेट म्हणून बघितलं, पण कधी बघितलं नाही. जेव्हा मी आयफोन 16 प्लस घेतला आहे तेव्हा पहिल्यांदा मी ॲपलचा इव्हेंट पूर्ण बघितला. इंग्लिशमध्ये काय समजत नव्हतं तरी बघत होतो. बघितला काय का म्हटलं, मला तेवढं समजलं नाही. मी तुम्हाला ते सांगताय. इव्हेंटमध्ये एवढं दाखवला त्यांचं व्हिडिओ ट्रान्झॅक्शन तर भारी होतं. येतात पंचशे उठतात बाहेर ज्यांची त्यांची नावं सांगून. आणि यावेळी इव्हेंट पण काही असं एका हेडक्वार्टरला नाही करता, केलता प्रत्येक ज्यांचे ॲपलचे स्टोअर आहेत तिकडे जाऊन प्रत्येकाचं इव्हेंट काही प्रत्येकाला सांगितलं सगळं. त्यांचं मला काय आवडलं नाही मोबाईलचं. फक्त आयफोन 17मध्ये आता या इव्हेंटला आता काय लॉन्च केलं तर मोबाईल आणि हा लिक्विड ग्लास. आणि लिक्विड ग्लास आहे ना, फक्त मोजून जे थोडंफार जे बाहेरचं आयकॉन स्पेसिफिक दिसतात एवढं, बाकी आतमध्ये आहे तसंच आहे. सगळे ते फीचर्स ते जे सेटिंगमध्ये जाऊन आपण बघतो ना, ते सगळं तसंच आहे. तसं जुनं आहे तसंच आहे. लिक्विड फक्त ग्लासचे फक्त वरतीच आहे. मोबाईलचे ॲपला बटनातनं ती कवरच आहे. काय त्याच्यात बदललं. आता आयफोन 17 लॉन्च करून काय वापर केला आहे, त्याही प्रत्येक मोबाईल 256 GB पासून सुरू केला आहे. आणि त्याचं बी कारण आहे त्यांच्या उत्तर लॉन्च करायचा. जो लिक्विड ग्लासचा अपडेट आहे ना, जो 27 GB आहे. ते 30 GB तरी जो iOS 26 तोच अपडेट खाणार आहे. तर त्यांना जल्दी पडलं 256 GB लॉन्च करायचं. दुसरं गेलं दुसरं काय आवडलं याचं, बाकी काय चेंजेस नाही यांचं. कॅमेरा 48 मेगापिक्सेल तेवढंच ठेवलं आहे. आणि भले तो आयफोन 17 Pro Max तो 8x झूमचं ठेवलं आहे, तो पण काय व्यर्थ आहे, सगळं व्यर्थ आहे. त्यातून तुम्ही बघा ना, ऑप्टिकल की डिजिटल वाला झूम आहे तो. भले दिसते झूम, पण तो त्या फोटोला परत क्रॉप करून झूममध्ये दाखवणार, एवढं त्याच्यात फरक आहे. बाकी काय 8x नाही आहे. फ्रंट कॅमेरा 12 मेगापिक्सेलवरून 18 मेगापिक्सेल केला. 18 मेगापिक्सेल केला तर स्क्वेअरमध्ये केला. आता मी बघितलं वापरून की एक जण असल्यावर तो फोटो येते व्यवस्थित, 2 जण असल्यावर अजून होते मोठा, 3 जण अजून मोठं. म्हणजे तुम्हाला हा मोबाईल आडवा करायची गरज नाही. एवढा फीचर चांगला आहे. त्याचमध्ये तो व्हिडिओचे काय त्याही तो डिस्प्लेला रेकॉर्डिंग केलं आहे. म्हणजे आपण फोटो दुसरं डबल ड्युअल रेकॉर्डिंग. अरे अँड्रॉइडवाले कवरचं लॉन्च केलं. त्याच्यात किंवा फीचर ड्युअल रेकॉर्डिंगचा फक्त आपण सिंगल सेल्फी कॅमेरामधून दिसतो ना, बाहेर बॅक कॅमेराची बॅकसाईड कॅमेराचं. पण अँड्रॉइडमध्ये पण आहे ना ड्युअल कॅमेरा, तुम्ही फ्लिप पण करू शकता. फ्लिप म्हणजे मोठे स्क्रीन आपण दिसलं, बारकी स्क्रीनवर बॅक कॅमेराचे दिसतं. ते iOS मध्ये नाही आहे. ते बर्ड्सचं केलं आहे, एअरबड्स, त्यांचं लाईव्ह ट्रान्झॅक्शन याचं खरंच चांगलं आहे. पण एवढं फास्ट होत असेल मला पण माहिती नाही. ते दाखवलं तो जर दुसऱ्या भाषेत बोलत असेल
तर त्या आपल्याला त्या आपल्या लँग्वेजमध्ये समजायचं. अजून हिंदीमध्ये नाही आलं, इंग्लिश याच्या स्पॅनिशमध्येच चालू आहे. मी ना iPhone 17 आहे जो एकदम iPhone 17 आहे, iPhone 70 Pro, 70 Pro Max. मी iPhone 17 घ्यायला विचार करत होतो, बघूया कला. तर त्याचं ना 256 GB आहे. हा घ्यावाला बघायचं, बघितलं तर iPhone 17 म्हणजे जो प्लसच्या पण खालच्या वेळ. आता माझ्याकडे प्लस आहे, मी मध्येच 70वर आलो म्हणजे त्याची सगळी स्क्रीन बारीक, स्क्रीन पण छोटी होत. आणि उत्तमच त्यांनी सांगितलं स्क्रीन 6.3 इंच केले. मला वाटलं की 16 प्लसचे आहे त्याची स्क्रीनला हे केलं, काही अर्थ नाही येतं. आणि एअरचं लॉन्च करून काय म्हणून सिंगल कॅमेरा 1,12,000 लोक घेतील सिंगल कॅमेरा. ते जर थोडा पैसे टाकून प्रो घेतील, प्रो मॅक्स घेतील, अजून जास्त पैसे असेल 1,12,000 रुपये एअर. म्हणजे असं त्याच्यात सिंगल कॅमेरा स्लिम आवडूचा एकदम दाखवलं त्याच्या फोटो आवडूचा काय करतात. 17 मध्ये जाय आता एक दुसरे ॲपल सिरीज 11 लॉन्च केले. 44,000, 23,000 पुरा अल्ट्रा वॉच ते सेम प्राईस 90,000 रुपये. मग त्याही दाखवलं त्या वॉचमुळे किती जणांचे जीव वाचले, सगळी स्टोरी सांगितली घड्याला. त्यांच्या घड्याला मुलं काय काय घडलं, त्यांच्या घड्याला मुलं किती लोकांचे जीव वाचले हे सगळं सांगितलं. त्या सगळं वाचलं. आपल्या इंडियामध्ये बी जाम प्राईस जामच कॉस्टली होतं हे फोन. ॲपलवाल्यांचं दरवर्षी एकच सांगत असतात, जुन्या मोबाईलपेक्षा ह्यो 30% जास्त फास्टर आहे, जुना त्याच्यापेक्षा कमी, त्याच्या जुना त्याच्यापेक्षा कमी. तर इव्हेंटला एवढं सांगत असतात, जो आता लॉन्च केला आहे तो 30% जास्त फास्टर आहे. मग तुम्ही खालच्याला कमी कमी लेखता, त्यावेळी तो पण तो परफॉर्मन्स होताना चांगला त्याचा. दुसरं काय याचे मोबाईलमध्ये या सत्रामध्ये मला नाही वाटतं लोक भरपूर असे विकत घेतील, कारण की काय या सिरीजमध्ये काहीच नवीन सारखं नाही. मागचं ते 3 कॅमेऱ्याचं सेटअप पण पैसाच आहे, नवीन असं काही नाही हे केलं. आणि फक्त फ्रंट कॅमेऱ्याला ते फोटोचा शेप दिलाय. बाकी तुम्हाला कसा आवडला मला सांगा कमेंटमध्ये. आणि जर या व्हिडिओला 17 कमेंट आलं ना तर iPhone 17 Pro Max घेईन आणि जो माझा iPhone 60 Plus गिव्ह अवे करेन.